मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी 2026 चे रेग्युलर अपडेट आपण जाणून घेत आहोत आणि यामध्येच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट येत आहे। यामध्ये 2 लाख रुपये अनुदान, जी सर्वात महत्त्वाची आणि मोठी मागणी आहे। जे रेग्युलर शेतकरी आहेत 23 लाख शेतकरी जे त्यांचं कर्ज प्रत्येक वर्षाला नवे जुने करतात, अशा शेतकऱ्यांची असणारी मागणी म्हणजे की आम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मान्य नाही, आम्हाला 2 लाख रुपये अनुदान पाहिजे। आणि या संदर्भातच या शेतकऱ्यांची मागणी घेऊन किसान सभाच्या वतीने त्या ठिकाणी राज्याचे महसूल मंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीमुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची चिन्ह आहेत। कारण ही एक खूप जास्त महत्त्वाची मागणी होती। राज्यातील सर्वच शेतकऱ्यांनी याबाबत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती। आम्ही देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून, पेजच्या माध्यमातून वारंवार सरकारपर्यंत ही मागणी पोहोचवत आहोत की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना, या 23 लाख शेतकऱ्यांचा सरकारने विचार करायलाच हवा। आणि या शेतकऱ्यांना, हे शेतकरी असे नाहीत की यांना अडचण येत नाही, यांना देखील मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात, पण तरी देखील इकडून तिकडून पैसे उसने घेऊन, व्याजाने पैसे काढून देखील हे शेतकरी त्यांचे पीक कर्ज भरतात। कारण या शेतकऱ्यांच्या मुळेच बँकिंग सिस्टीम चांगल्या पद्धतीने चालते असे आपले मुख्यमंत्री असतील किंवा सर्व मंत्र्यांच्या वतीने स्पष्टपणे कबुली आहे। म्हणून जे प्रोत्साहन द्यायचंय ते प्रोत्साहन एवढ्या कमी प्रमाणामध्ये नसायलाच हवे। हे प्रोत्साहन देखील तुम्ही जेवढी कर्जमाफीची रक्कम दिली आहे तेवढीच त्या ठिकाणी प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, ही मागणी आमची देखील वारंवार होती। आणि या सातत्याने मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर त्या ठिकाणी किसान सभाच्या वतीने त्या ठिकाणी मीटिंग जी पार पडली, या मीटिंग मध्ये आता समिती स्थापन करून ही समिती देखील या संदर्भात निर्णय देणार आहे। एवढेच नाही तर 2017 सालची कर्जमाफी असेल, 2019 ची कर्जमाफी असेल, यातून अनेक शेतकरी वंचित आहेत, ज्यांची थकबाकी अजूनही त्याच पद्धतीने जमा आहे किंवा त्याच पद्धतीने त्यांच्या खात्यावरती आहे। तर या देखील शेतकऱ्यांचा सरकारने विचार करावा, अशा संदर्भातील देखील मागणी या बैठकीमध्ये पार पडली आणि या शेतकऱ्यांच्या मागण्या आता मान्य होणार असल्याबाबत देखील आता सांगण्यात येत आहे। मग या संदर्भात नक्की सविस्तर आपण काय आहे, कारण आपल्या किसान सभेचे अजित नवले आहेत, त्यांच्या वतीने देखील त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे। मग या माहितीमध्ये नक्की काय सांगितलं आहे, काल झालेल्या पुण्यामधील अर्थातच 13 ऑगस्टच्या बैठकीमध्ये नक्की निर्णय काय झाले आहेत आणि या संदर्भात सरकारला डेडलाईन देखील देण्यात आली आहे। मग ही सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, परंतु त्याआधी अशाच कामाच्या माहितीसाठी, हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो करत आहोत। तर या ठिकाणी बघा, अजित नवले यांची पोस्ट आहे, ही पोस्ट त्यांनी केली आहे त्यांच्या फेसबुकवरती। त्यांनी यामध्ये काय सांगितलंय, मंत्रीस्तरीय बैठकीत 2017 व 2019 च्या कर्जदारांचे प्रश्न निकाली निघाले आहेत। म्हणजेच की 2017 आणि 2019 च्या कर्जमाफीमधून जे शेतकरी वंचित होते त्या शेतकऱ्यांचा देखील आता कर्जमाफीमध्ये समावेश केला जाईल असे देखील बोलले गेले आहे। त्यासोबतच नियमित कर्जदारांना 2 लाख, सिबिल व पीक विमा ट्रिगर बाबत घमासान युक्तिवाद आणि 30 ऑगस्ट पूर्वी कर्जमाफी उपसमिती व मुख्यमंत्री स्तरीय बैठकीत निर्णय होईल आहे। म्हणजेच की लक्षात घ्या, कर्जमाफी संदर्भात हे जे 2 लाख रुपये अनुदान आहे, या अनुदाना संदर्भात त्या ठिकाणी समिती स्थापन करण्यात आली आहे आणि ही उपसमिती आणि मुख्यमंत्री यांची 30 ऑगस्टच्या आधी त्या ठिकाणी बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये हा निर्णय होणार असल्याची माहिती आहे। यामध्ये बघा, प्रतिकूल निर्णय झाल्यास किसान सभा आंदोलनावर ठाम। म्हणजेच की याच्या व्यतिरिक्त, म्हणजे हे 2 लाख रुपये जर अनुदान शेतकऱ्यांना दिले नाही तर आम्ही आंदोलन करू, राज्यव्यापी आंदोलन करू, असे देखील किसान सभेच्या वतीने काल सांगण्यात आले आहे। आणि यामध्ये सकारात्मक निर्णय होणार असल्याबाबत देखील त्यांच्या वतीने, अजित नवले यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे। म्हणजेच की हा शेतकऱ्यांचा मोठा विजय होईल जर शेतकऱ्यांच्या बाबतीत हा निर्णय झाला। 2 लाख रुपये अनुदान ही मागणी वारंवार आणि सातत्याने राज्यातील सर्व शेतकरी करत आहेत। कारण 23 लाख शेतकरी म्हणजे एक शेतकरी पकडू नका तर एक शेतकऱ्याचं कुटुंब असतं, एका कुटुंबामधील 4-5 व्यक्ती शेतकऱ्यांच्या राबत असतात आणि ह्या राबून या शेतकऱ्यांनी त्याचे पैसे बँकेमध्ये आणून भरले। म्हणजे शेतकऱ्याची चूक झाली आहे का, आणि ही चूक झाली असेल तर शेतकरी देखील म्हणतो की आम्ही पुढच्या वेळी आमची चूक दुरुस्त करू, आम्ही पुढच्या वेळी आमचे कर्ज नवे जुने करणारच नाही, आम्ही देखील कर्जमाफीची वाटच पाहू। आणि अशा पद्धतीने झाल्यास हा मोठा अन्याय होईल आणि याचा राज्य सरकारवर देखील मोठ्या प्रमाणावर ताण येईल, बँकिंग सिस्टीमवर देखील मोठ्या प्रमाणावर याच्या अडचणी निर्माण होतील। म्हणून या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाबाबत नक्कीच सकारात्मक निर्णय येत्या 30 ऑगस्टच्या आधी होईल असे बोलले जात आहे। म्हणजेच की 30 ऑगस्टच्या आधी शेतकरी कर्जमाफी अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानाची यादी येणार नाही। ही यादी जेव्हा येईल त्याआधी याचा निर्णय होणे गरजेचे असणार आहे। आणि
आणि ही उपसमिती आता 30 तारखेच्या आधी या संदर्भात निर्णय घेणार आहे। त्यामुळेच आता पुढे काय अपडेट होत आहेत ते आपण रेग्युलर जाणून घेणार आहोत। त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करून तुमची देखील मागणी कमेंटच्या माध्यमातून